शिवसेनेचा साठावा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने कशा शुभेच्छा देणार? अतिशय सर्वांना अभिमान वाटेल असं काम आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब करत आहेत. अनेक विकास कामं करत असताना मुख्यमंत्री महोदयांच्या खांद्याला खांदा लावून आज उपमुख्यमंत्री महोदय विकासामध्ये अग्रेसर राहिलेले आहेत. त्यांच्याबरोबर पवार मॅडमसुद्धा काम करत आहेत आणि एक चांगलं चित्र आणि महाराष्ट्राच्या विकासाचं चांगलं चित्र हे जनतेसमोर जात असताना बाळासाहेबांचा विचार जिवंत ठेवण्याचं खूप मोठं काम हे आदरणीय शिंदेसाहेबांनी केलं आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांनी स्थापन केलेली ही शिवसेना नेहमीच मराठी माणसाच्या हितासाठी काम करत राहील, महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत राहील आणि जे चांगलं काम आज महाराष्ट्रामध्ये घडतं आहे त्याच्यामुळे एक आकर्षण हे शिंदेसाहेबांबद्दल प्रचंड आकर्षण हे जनतेमध्ये जसं आहे तसं लोकप्रतिनिधींमध्ये सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे पक्ष दिवसेदिवस मजबूत होतो आहे आणि हा मजबूत होत असताना या काळामध्येच शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळे त्याचा अभिमान आम्हाला आहे आणि हा मराठी भाषेचा दर्जा प्राप्त करून देत असताना त्याच्यामध्ये मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांची खूप मोठी भूमिका राहिलेली आहे. त्याच्यामुळे शिवसेनेचे केलेले खूप मोठं काम हे मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचं सन्मान की माझी खात्री आहे की बाळासाहेबांना अपेक्षित असा दर्जा हा मराठी भाषेला मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे अनेक वर्षाची मागणी पूर्ण होत असतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चांगलं यश हे शिवसेनेला मिळालेलं आहे आणि भाजप शिवसेना राष्ट्रवादीची जी युती आहे ते चांगलं काम महाराष्ट्रामध्ये करतायत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय भव्य असा हा कार्यक्रम नेस्को ग्राउंड गोरेगाव इथं होतं आणि त्याला असंख्य शिवसैनिक उपस्थित राहतील आणि शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांना नवीन कामं जोमाने करण्याचं ऊर्जा मिळेल याची मला खात्री आहे. मी सर्व शिवसैनिकांना या शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो, सुयश चिंतितो आणि बाळासाहेबांच्या स्मृतीला वंदन करतो आणि आनंद दिघे साहेबांच्या स्मृतीला वंदन करतो. आणि आता प्रश्न माझ्या मतदारसंघात त्या खासदारांना तोडणं म्हणजे तोडण्याची भाषा आता संजय राऊत करायला लागले. संजय राऊतांची भाषा अयोग्य आहे, खालच्या दर्जाची आहे आणि ती महाराष्ट्राच्या परंपरेला न शोभणारी आहे. एवढंच मला या संदर्भात सांगायचं. सावंतवाडी